नमस्कार सर्व शिक्षक बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्र, मी दिनेश बडुरे आपलं परत एकदा मनपूर्वक स्वागत करतो द मॅथ्स लॅबमध्ये। आपण TETची तयारी करत असताना गणितामध्ये लसावी आणि मसावी या भागावर आपण चर्चा करत होतो। पूर्वीच्या म्हणजे दोन भागामध्ये, पहिल्या भागामध्ये आपण इंट्रोडक्शनचा पार्ट पाहिलेला होता आणि कालच्या भागामध्ये आपण त्यावर आधारित PYQs म्हणजे यापूर्वीच्या परीक्षेमध्ये जे काही प्रश्न विचारलेले होते यावर आपण चर्चा केलेली आहे। त्यापुढील भाग आपण बघूयात। हा प्रश्न आपण काल पाहिलेला होता, शेवटचा प्रश्न होता। त्यापुढील प्रश्न बघा, काही पेट्यात समान संख्येत पुस्तके ठेवायची आहेत। बघा, काही पेट्या आहेत आपल्याकडे आणि काही पुस्तकाची विशिष्ट संख्या आहे आणि ती विशिष्ट जी संख्या आहे त्या पेट्यामध्ये ठेवत असताना आपल्याला कशा पद्धतीने ठेवायचं आहे, तर प्रत्येक पेटीमध्ये 28 किंवा 12 किंवा 16 अशा पद्धतीने पुस्तकांचे गट करून तिथे आपल्याला ठेवायचे आहेत। मग अशा पद्धतीचा प्रश्न आला की आपण या तीन संख्येचं तिथं लसावी शोधतो। पुढे काय म्हणले बघा, पण जेव्हा आपण हा ग्रुप करत असतो तेव्हा प्रत्येक वेळेस आपल्याला शेवटी फक्त 3 पुस्तके कमी पडत आहेत। मग ते 3 पुस्तके कमी पडत असतील तर काय करावं लागेल, पहिल्यांदा यांची लसावी काढावं लागेल आणि त्याच्यामधून तुम्हाला 3 वजा करावं लागेल, म्हणजे आपल्याला अपेक्षित आन्सर मिळेल। बघा, 3 संख्या कोणत्या आहेत, 28, त्यानंतर 12 आणि 16। या तिघांचा लसावी शोधूयात। 2 ने डिवाइड करू, त्याला 14 येणार, इथं येणार 6, इथं येणार 8। परत या तिन्ही संख्येला 2 ने डिवाइड करता येईल। बघा, इथं येणार 7, इथं 3 आणि इथं 4। लसावी काढायचा आहे। आता या तिन्ही संख्येला एकाच संख्येनं डिवाइड होणार नाही, त्यामुळे आपण काय करूयात, हा 2 गुणिले 2 4 गुणिले 7 गुणिले 3 चौक 12। बघा, 7 चौक 28 आणि 12 यांचा गुणाकार काय येईल, 12 8 96, हातचे 9 आणि 12 2 24, 24 आणि 9 33। तर 333 ही कमीत कमी अशी संख्या आहे ज्याला या तिन्ही संख्येने भाग जाईल, म्हणजे याचे गट करता येतील आपल्याला। परंतु प्रश्नामध्ये काय म्हणले तुम्हाला, 3 पुस्तके कमी पडत आहेत। 3 पुस्तके कमी पडतात शेवटच्या पेटीमध्ये तुम्हाला हा ग्रुप, कुठलाही ग्रुप करत असताना। तर असणारी पुस्तकांची संख्या काय असेल, तर 336 - 3, कारण 3 पुस्तके कमी पडत आहेत, तर 333 हा पर्याय आपल्याकडे अवेलेबल नाही। मग काय करतो आपण, लसावीच्या पटीमधल्या संख्या शोधतो। लसावीच्या पटीमधल्या संख्या 336 गुणिले 2 करा, मग 6 2 12, त्यानंतर 3 2 6 आणि 1 7 आणि 3 2 6, 672। 672 इथं ऑप्शनमध्ये दिसते तुम्हाला, परंतु आपल्याला 672 नको आहे, कारण 3 संख्येनं किंवा 3 पुस्तके कमी पडत आहेत। यामधून म्हणजे 672 मधून 3 वजा केल्यास 669 हे आन्सर इथं अपेक्षित होतं, पण इथे पर्यायामध्ये ते नाही। परत पुढे बघा, 336 ची पुढची पट ते बघूयात, तर 6 त्रिक 18, त्यानंतर 3 त्रिक 9 आणि 1 10 आणि 3 त्रिक 9 आणि 1 10, 1008। 1008 मधून परत तुम्हाला 3 कमी करायचे आहेत। 1008 मधून 3 कमी केल्यास येणार 1005। पर्यायामध्ये 1005 आपल्याकडे परत उत्तर ते नाही। इथं जर बघितलं तर 1008 मध्ये 3 ॲड करून 1011 येईल, परंतु इथं पुस्तके जास्त होत नाहीत, कमी पडत आहेत, त्याच्यामुळे हा पर्याय असू शकणार नाही, बी पण नाही। आता पुढं 336 ची पुढचा जो मल्टिपल आहे त्याचं पुढची पट म्हणजे 4 न मल्टिप्लाय करूयात, 6 चौक 24, परत 3 चौक 12, 13 14, हातचा 1 आणि 3 चौक 12 आणि 1 1344। याच्यामधून आपल्याला 3 वजा करायचा आहे। 1344 मधून जेव्हा 3 वजा कराल तर 1341, जो पर्याय क्रमांक सी मध्ये आपल्याला दिसत आहे। म्हणजे पर्याय क्रमांक सी हे आपलं करेक्ट आन्सर असेल।
समजला असेल तुम्हाला. अशा प्रकारचा प्रश्न आपण पाहिलेला होता यापूर्वी. नेक्स्ट त्याच्यानंतरचा बघूयात प्रश्न. बघा, ए आणि बी तुकडीमधील विद्यार्थ्यांना स्वतंत्रपणे पुस्तके वाटली. येथे हे दोन काय आहेत, तुकडी आहेत, ए आणि बी. तर त्याच्यामध्ये पुस्तके वाटल्यानंतर 10 पुस्तके तिथे उरतात. त्या दोन्ही याच्यामध्ये तुकडीमध्ये जेव्हा तुम्ही पुस्तके वाटतात तेव्हा 10 पुस्तके कमी पडतात. जर पुस्तकांची संख्या 850 आहे, एकूण पुस्तके किती आहेत बघा, एकूण पुस्तक, तर एकूण पुस्तके 850 पैकी जेवढे काही तुम्ही पुस्तके वाटाल तेव्हा 10 पुस्तके तिथं उरतात. म्हणजे 10 पुस्तके जास्त आहेत. म्हणजे तुम्हाला आता 840च्या संदर्भात इथं बघायचं आहे. पुढे काय म्हणते बघा, आणि दोन्ही तुकड्यातील विद्यार्थ्यांची संख्या 2 क्रमवार समसंख्या आहेत. 2 क्रमवार समसंख्या या त्या 2 तुकडीतील विद्यार्थ्यांची संख्या आहे. तर त्या विद्यार्थ्यांना त्या एकूण विद्यार्थ्याची संख्या किती आहे हे शोधायचं आहे. तर आता एकूण विद्यार्थी संख्या, यापूर्वीच्या प्रश्नामध्ये तुम्हाला 2 संख्या दिल्या गेल्या होत्या, 2 संख्या दिल्या होत्या, 3 संख्या दिलेल्या होत्या आणि मग त्याची लसावी तुम्हाला शोधायची होती. पण इथं थोडंसं त्याच्या एक्झॅक्ट अपोजिट आहे. इथं त्या 2 संख्या शोधायच्या आहेत, परंतु शोधत असताना इथं त्या 2 संख्या पण नाही दिल्या तुम्हाला, त्याची बेरीज दिलेली आहे. तर म्हणजे एकूण संख्या दिलेत ना ते, तर त्याची बेरीज दिलेली आहे. मग इथं काय करता येईल, तर बघा 840 ही लसावी आहे त्या 2 संख्यांची. बरं, त्या 2 तुकड्यामध्ये जी संख्या आहे विद्यार्थ्यांची ती कशी आहे, मान 2 क्रमवार समसंख्या आहेत. क्रमवार समसंख्या बघा, जर पहिली संख्या x असेल, क्रमवार समसंख्या बघत असताना पहिली संख्या जर आपण x मांडलं तर पुढची संख्या काय होणार, x अधिक 2 होणार. तर या 2 संख्यांच्या बाबतीत तुम्ही या 2 संख्यांची बेरीज जर बघितलात तर ती किती येते, तर यापैकी कुठली तरी एक आहे, बरोबर, या ऑप्शन पैकी एक. मग यावेळेस बघा अशा प्रकारच्या प्रश्नामध्ये तुम्हाला ऑप्शन कडून गणिताकडे जावं लागेल. कारण याचा ऑप्शन जर आन्सर जर शोधत बसलात तर थोडंसं जास्त उशीर लागेल. तर त्यासाठी सोपी पद्धत काय असेल, तर एक फॉर्म्युला पण लक्षात घ्या तुम्ही. जेव्हा लसावी आणि मसावी या दोघांचा जेव्हा तुम्ही गुणाकार कराल तर त्या 2 संख्यांच्या गुणाकारा इतका असेल. 2 संख्यांचा जो काही गुणाकार असेल तर तो कुणा एवढा असेल, तर लसावी आणि मसावी यांच्या गुणाकारा इतका असेल. इथं 2 संख्या कोणत्या आहेत, आपण म्हणूयात एक संख्या x आहे आणि पुढची संख्या काय असेल, x अधिक 2 असेल, बरोबर. आणि लसावी, आता लसावी आणि मसावीचा जर विचार केला, या 2 क्रमवार संख्या आहेत. एक लक्षात ठेवा, आता 2 क्रमवार संख्याची मसावी नेहमी 2 येते. बघा मी परत एकदा रिपीट करतो, 2 क्रमवार संख्याची मसावी नेहमी किती येते, 2 येते. मग मसावी इथं 2 आली, बरोबर आहे. आता लसावी तर तुमच्याकडे आहे, लसावी किती आहे, 840 आहे. बघा 840 लसावी कसा आली, परत एकदा इथं थोडंसं लक्ष द्या. येथे जर बघितलात तर एकूण संख्या किती आहेत, 850 एवढे बुक्स आहेत त्यांच्याकडे. परंतु हे बुक्स वाटत असताना 10 पुस्तके उरत आहेत. म्हणजे त्यांना अपेक्षित किंवा त्यांना आवश्यक किती आहेत, 840 बुक्सच आहेत. मग 840 बुक्स ही अशी संख्या आहे, बघा 840 ही अशी संख्या आहे ज्या संख्येला या दोन्ही संख्येना भाग जाईल. म्हणजे ते काय आहे, याची लसावी आहे. 2 संख्याची त्या संख्या कशा आहेत, क्रमवार समसंख्या आहेत, त्यावेळेस त्याची मसावी 2 असते. मग यांचा गुणाकार करूयात आपण, 0 त्यानंतर हा 8 आणि हा 16. तर त्या 2 संख्यांचा गुणाकार किती असला पाहिजे, 2 संख्या कोणत्या आहेत, एक आहे x आणि दुसरी आहे x अधिक 2. क्रमवार समसंख्या, क्रमवार समसंख्या, पहिली समसंख्या x तर पुढची समसंख्या x अधिक 2, बरोबर आहे. इथं अगोदर सांगायला पाहिजे होतं मला, जर समसंख्या आणि क्रमवार असतील त्यापैकी पहिली x असेल
तर दुसरी का असेल, x+2 असेल किंवा x-2 सुद्धा मी घेऊ शकतो, परंतु मायनस घेण्यापेक्षा आपण नेहमी पॉझिटिव्ह घेतो, जेणेकरून आपलं कॅल्क्युलेशनमध्ये काही चुका होणार नाही. ठीक आहे. मग आता इथं त्या दोन संख्यांचा गुणाकार किती आहे, 1680 आहे. आता त्या दोन संख्या आपल्याला पर्याय दिलेला नाहीत, त्या दोन संख्यांची बेरीज दिलेली आहे. मग दोन संख्यांची बेरीज दिलेली असेल तर त्या दोन क्रमवार संख्या कशा शोधायच्या. पहिला ऑप्शन बघा 90 आहे. बघा थोडंसं लक्ष द्या. 90चा अर्ध करायचं तुम्हाला. 90चा हाफ किती येणार, तर 90चा हाफ येणार, इथं डिवाइड बाय 2 करतो तर येणार 45. 45 समसंख्या नाही, परंतु क्रमवार समसंख्या घ्यायचे तर एक त्याच्या अगोदरची आणि त्याची एक त्याच्या नंतरची. म्हणजे बघा याच्या अगोदरची समसंख्या 44 आणि याच्या नंतरची समसंख्या 46. दोन संख्या मिळाल्या मला. परत एकदा रिपीट करतो. 90 हे पहिला पर्याय होता. 90 काय आहे, त्या दोन वर्गातील विद्यार्थ्यांच्या संख्यांची बेरीज आहे. मग त्या दोन वर्गातली जे विद्यार्थी आहेत त्यांची बेरीज जर समजा या दोघांची जर बेरीज केलो मी तर 90 येते. परंतु आपल्याला इथे क्रायटेरिया काय मिळाला होता, या दोघांचा गुणाकार किती येत आहे, 1680 येत आहे. मग आता फक्त युनिट प्लेसचा विचार करा. जर मी एकक स्थानाचा जर विचार केलो तर 6 आणि 4 6 चोक 24 येणार. एकक स्थानी 4 येत आहे, म्हणजे येथे हा पर्याय आपल्याला लागू होणार नाही. ठीक आहे. मग हा पर्याय आपल्याला इथं लागू होणार नाही. एक मिनिट. ठीक आहे. बघा हा पर्याय म्हणजे 90 हा पर्याय आपल्याला लागू होणार नाही. आपण मग पुढचा पर्यायाकडे जाऊयात. आता 82चा विचार करू. 82चा जर विचार केलात तुम्ही तर 82चे त्याला 2 न डिवाइड करूत आपण. 82ला 2 न डिवाइड करा तर इथं येणार 41. 41च्या अगोदरची समसंख्या 40, नंतरची समसंख्या 42. बरोबर. 82चा अर्ध केला आपण. बरोबर. आणि यांचा आता गुणाकार करूयात. यांचा गुणाकार केल्यास किती येते बघा, 42 1 0 येणार. बरोबर आहे. एकक स्थानी 0 आलं. 4 न याला बघा मल्टिप्लाय करा. 4 दोन्ही 8 आणि 4 चोक 16. बघा 1680 तुम्हाला मिळालेला आहे. या दोन क्रमवार समसंख्या आहेत ज्यांचा गुणाकार किती येत आहे, 1680. आणि त्या दोन संख्या कोणत्या आहेत, 40 आणि 42. आणि या दोघांची बेरीज किती येते, 82. तर पर्याय क्रमांक बी जो आहे तो आपलं करेक्ट पर्याय आहे. लक्षात आलं असेल. थोडंसं रिवाईज करतो. तुम्ही म्हणाल की एवढं मोठं गणित आपल्याला एका मिनिटात कसं सोडवायचं आहे, तर सराव केल्यास नक्कीच हे एक्झाम्पल तुम्हाला सोडवता येईल. म्हणजे आपण इथं डिस्क्रिप्टिव्ह पद्धतीनं सोडवत असताना किंवा तुम्हाला समजावून सांगत असताना इथे थोडंसं नक्कीच 1 मिनिटापेक्षा जास्त वेळ लागला, कदाचित जास्त वेळ लागलेला असेल. परंतु जेव्हा आपण सराव करू तर निश्चितच तेवढा वेळ आपल्याला लागणार नाही. एखाद्या मिनिटामध्ये हे प्रश्न नक्कीच सॉल्व्ह होईल. इथं काय म्हणलं होतं बघा, इथं 2 तुकड्या आहेत. त्या 2 तुकड्यामध्ये आपल्याला पुस्तके वाटत असताना 10 पुस्तके त्यांच्याकडे आहेत अवेलेबल 850, पण 10 जास्त होतात म्हणजे त्यांना लागणार किती आहेत, 840च लागणार आहेत. मग 840 पुस्तके लागणार आहेत. मग 840 काय असणार आहे तिथं, ती लसावी असणार आहे. लसावीच का बरं, कारण त्या दोन ज्या क्रमवार समसंख्या आहेत त्या क्रमवार समसंख्या त्या 2 तुकड्यातील विद्यार्थ्यांची संख्या आहे. तर आपल्याला हा फॉर्म्युला माहित आहे, लसावी आणि मसावीचा गुणाकार केला तर 2 संख्यांचा गुणाकार येतो. मग 2 क्रमवार समसंख्याची जी काही मसावी असते ती नेहमी 2 असते आणि लसावीचा विचार केल्यास 840 आहे, कारण इथून आपल्याला 840 हा अंक मिळालेला होता. यांचा दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं तर 1680 म्हणजे या 2 क्रमवार समसंख्यांचा गुणाकार आहे. आपल्याला त्या 2 क्रमवार संख्या न देता पर्यायामध्ये त्यांच्या दोघांची बेरीज दिलेली आहे. मग 90ला आपण भागलं 2 न आणि त्याच्या अगोदर 1 वजा केलं, 1 ॲड केलं, जेणेकरून 2 क्रमवार समसंख्या मिळाल्या. यांचा गुणाकार केल्यास युनिट प्लेसला 4 मिळतंय. आपला तो पर्याय नाही.
परत आपण 82चा विचार केला, 82चा अर्धा केला 41, त्याच्या अगोदरची संख्या नंतरची संख्या म्हणजे 2 तुकड्यात ज्या आहेत तर त्याच्यामधल्या विद्यार्थ्यांची संख्या ही झाली. यांचा गुणाकार केलो तर 1680. जे आपल्याला हवं आहे तेच मिळालं. जे आपल्याला हवं आहे ते मिळाले. तर पुढं आपण बघत न बसता आपण त्याला काय केलं, इथं सॉल्व केलं. पर्याय क्रमांक बी हे आपलं करेक्ट आन्सर असेल. हा पेपर 1 2013ला विचारलेला प्रश्न आहे. समजला असेल तुम्हाला. नेक्स्ट या पुढील प्रश्न बघूयात. 4, 5, 6 या संख्याने भागल्यास बाकी 3 येणारी 3 अंकी लहानात लहान संख्या. लहानात लहान म्हणलं की आपण लसावी काढतो. संख्या कोणत्या आहेत बघा. प्रश्न विचारलेला आहे पेपर 2 2013ला हा प्रश्न विचारलेला होता. संख्या आहेत 4, 5 आणि 6 या सलग संख्या आहेत. आणि याच्यामध्ये या तिन्ही संख्येमध्ये फक्त आता 2 न एकदा आपल्याला डिवाइड करता येईल. बघा, बे दोन्ही 4 इथं भाग जात नाही आणि बे त्रिक 6 यांचा सर्वांचा गुणाकार किती येईल बघा. बे दोन्ही 4, 4 पंचे 20, 20 गुणिले 3 म्हणजे 60. 60 लसावी आलेला आहे. ठीक आहे. प्रश्न काय म्हणलंय तर लहानात लहान कुठली संख्या पाहिजे तुम्हाला. 3 अंकी संख्या पाहिजे. तुम्हाला जी काही संख्या आता मिळालेली आहे ती संख्या 60 आहे. प्रश्नामध्ये जर विचार केलात तर तुम्हाला 3 अंकी संख्येबद्दल विचारत आहे. मग 3 अंकी संख्या विचारत असेल तर याच्या पटीमधली संख्या, याच्या पुढच्या पटीमधली संख्या म्हणजे 120. बरं, आपल्याला 120 हे अपेक्षित उत्तर नाही. पुढं इथं थोडंसं विचार केल्यास इथं बघा, भागल्यास बाकी 3 येते. बाकी 3 येते याचा अर्थ काय, ती संख्या 3 ने मोठी आहे. जे तुमचं उत्तर आहे ना ती संख्या 3 ने मोठी आहे. बाकी 3 येते. मग बाकी 3 येत असेल तर या 120 मध्ये 3 तुम्ही ऍड केला तर येतं 123. पर्याय क्रमांक सी मध्ये 123 हे उत्तर आपल्याला दिसत आहे. म्हणून पर्याय क्रमांक सी हे काय असेल, आपला करेक्ट पर्याय असेल. त्यानंतर पुढील प्रश्न बघा. 201 फूट लांबी व 87 फूट रुंदी. बघा, इथं डायमेन्शन दिलेले आहेत. एक सभागृह आहे आणि त्या सभागृहामध्ये जो काय फ्लोअर आहे त्या फ्लोअरचा लांबी आणि रुंदी तुम्हाला फूटमध्ये दिलेली आहे. पुढे काय विचारलेलं आहे तर त्याच्या तळाला जास्तीत जास्त लांबीच्या बाजू असलेली. आता जास्तीत जास्त म्हणलेलं आहे. मग जास्तीत जास्त लांबीची बाजू, जास्तीत जास्त म्हणलं की आपण मसावी शोधतो. मग जास्तीत जास्त लांबी कोणती आहे तर याची, या 2 संख्याची मसावी म्हणजेच जास्तीत जास्त लांबीचा चौरसाकृती टाइल्स, म्हणजे असं टाईल ज्याची लांबी आणि रुंदी सेम आहे. बघा, 2 संख्या कोणत्या आहेत. एक आहे 201 201 आणि दुसरा आहे 87. या दोन्ही संख्येला कशानं भाग जाईल याचा थोडंसं विचार करू. 2 अधिक 1 3, 3 न भाग जाईल आणि 7 आणि 7 14 आणि 15, 15ला पण 3 न भाग जाईल. या दोन्ही संख्येला 3 न डिवाइड करूत आपण. बघा, 3 न डिवाइड करा. 3 संग 18, 2 उरले, 3 सत्ते 21. इकडं 3 दोन्ही 6, 2 उरले, 3 नव्वे 27. दोन्ही संख्येला 3 न डिवाइड झालेला आहे. म्हणजे 3 हे काय आहे इथं मसावी आहे. मसावी म्हणजेच हे काय आहे तर इथलं चौरसाकृती टाइल्सची काय आहे डायमेन्शन. आता चौरसाकृती टाईल जो आहे तो चौरसाकृती आहे म्हणजे लांबी रुंदी सारखे आहे. म्हणजे आणि ती किती आहे, बाजू किती आहे त्या चौरसाकृती टाईल्सचं तर 3 युनिट असेल. आता 3 युनिट म्हणजे इथं फुटामध्ये दिलेलं आहे. म्हणजे 3x3चे फरशी तिथं ठेवायचे आहे. बघा, अशा प्रकारचे प्रश्न बऱ्याच वेळेस विचारले जातात की काही तुम्हाला फ्लोअरची लांबी रुंदी दिलेली असते किंवा त्या फ्लोअरचा एरिया म्हणजे क्षेत्रफळ दिलेलं असेल आणि तिथे टाइल्स किती बसतात हे आपल्याला शोधायचं आहे. म्हणजे नंबर ऑफ टाइल्स किंवा तिथं लागणारे टाइल्स हे किती लागतात हे शोधण्यासाठी एक फॉर्म्युला आहे. तो काय असेल तर जागेचे क्षेत्रफळ. बघा, जागेचे क्षेत्रफळ जे आहे तर त्या जागेच्या क्षेत्रफळाला एका टाइल्सचे क्षेत्रफळ, एका टाइल्सचे क्षेत्रफळ याच्याने जर डिवाइड केला तुम्ही तर तुम्हाला काय मिळेल, एकूण टाइल्सची संख्या मिळेल. बघा, परत एकदा सांगतो.
जेवढा फ्लोअर आहे आपला त्या फ्लोअरचं क्षेत्रफळ, म्हणजे फ्लोअरचा क्षेत्रफळ आता शक्यतो फ्लोअर कसा असतो, जिथं लांबी आणि रुंदी थोडंसं डिफरंट असते. या प्रश्नामध्ये जर बघितलात तर लांबी आणि रुंदी वेगवेगळ्या आहेत. मग इथं काय येणार, लांबी गुणिले रुंदी येणार आणि छेदामध्ये काय येणार, बाजूचा वर्ग, कारण इथं टाईल्स कशी बसवायचे, तुम्हाला चौरस आकृती बसवायचा आहे, तर इथे येणार बाजूचा वर्ग. बघा बाजू तर तुम्हाला मिळाली. आता त्या टाईल्सच्या बाबतीत आपल्याला लक्षात आलं की तो 3x3 चा टाईल आहे. लांबी रुंदी किती आहे बघा, लांबी किती आहे 201 फूट आणि रुंदी किती आहे 87 आणि टाईल्स कितीचा बसवायचा आहे 3x3 चा. तर नंबर ऑफ टाईल्स बघा, बांधकाम सुरू असताना बऱ्याच वेळेस काय होतंय की आपल्याला आपल्या जागेमध्ये किती टाईल्स लागतात हे आपण ते फरशी काम करणाऱ्याला विचारतो आणि तो हेच कॅल्क्युलेट करून काय सांगेल आपल्याला किती ब्रासमध्ये किंवा किती फरशा लागतील याचा तो आपल्याला अंदाज सांगतो. तर तो काय करेल तर जागेचं क्षेत्रफळ बघणार आणि जागेच्या क्षेत्रफळाला एका टाईलच्या क्षेत्रफळानं डिवाइड करायचं, आपल्याला भागायचं आहे, जेणेकरून आपल्याला काय लागेल, आपल्याला आवश्यक असणाऱ्या टाईल्सची संख्या आपल्याला मिळेल. बघा मग 201 गुणिले 87 लांबी रुंदी भागिले टाईल्सचं डायमेन्शन किंवा टाईल्सचं क्षेत्रफळ. मग टाईल्स कसं आहे 3x3 चा आहे, डिवाइड करूत आपण. हा 3 1 3 बघा, 201 ला 3 न डिवाइड केल्यावर किती 67 आलेलं होतं आणि या 87 ला तुम्ही 3 न डिवाइड केल्यावर किती आलेलं होतं 29. तर नंबर ऑफ टाईल्स रिक्वायर्ड किंवा आपल्याला आवश्यक असणारे जे टाईल्स आहेत तर यांच्या गुणाकारा इतका असेल. मग हा गुणाकार करत बसण्यापेक्षा युनिट प्लेसचा विचार करा. तर बघा काय येणार 7 9 63 युनिट प्लेसला 3 असणारं उत्तर हे आपलं उत्तर असेल. तर हे नसणार आहे, हे पण नाही. बघा 19 43 युनिट प्लेसला एकक स्थानी 3 असणार एकमेव उत्तर आहे. मग आपण गुणाकार न करता जरी यस केलं तरी चालेल, तरी सुद्धा आपण थोडं कन्फर्म करूयात. बघा 67 आणि 29 चा गुणाकार करूयात आपण. 7 9 63 हातचे 6, त्यानंतर 9 5 45 9 7 54 आणि 6 54 आणि 6 60 आणि 67 न याला मल्टिप्लाय करू, 7 2 14 6 2 12 आणि 1 13. इथं हा 3 4 9 आणि 1. बघा हेच आहे 1943 हे आपलं उत्तर असेल. म्हणजे पर्याय क्रमांक सी हे काय असेल, करेक्ट पर्याय असेल. लक्षात आला असेल तुम्हाला, सोपा आहे. याच्यामध्ये फक्त आपल्याला थेरी लक्षात घ्यायचे आणि ही थेरी लक्षात घेऊन आपल्याला सराव करायचा आहे, जेणेकरून आपल्याला कमीत कमी वेळेमध्ये हा प्रश्न सोडवता येईल. बघा पुढील प्रश्न काय आहे, खालीलपैकी कोणत्या संख्येस 6 12 16 ने भागल्यास बाकी 11 राहते. बघा परत तोच प्रश्न. हा प्रश्न तुम्हाला काय विचारलेला आहे, पेपर 2 2016 मध्ये हा प्रश्न तुम्हाला विचारलेला होता. त्या 3 संख्या कोणत्या आहेत तर 6 त्यानंतर 12 आणि 16 खालीलपैकी कोणत्या संख्येस हे 3 संख्या आहेत तर भागल्यास बाकी 11 राहते. लसावी काढूयात आपण आता जसं केलो त्याच पद्धतीनं. 2 न डिवाइड करता येईल, इथं येणार 3, इथं 6 आणि इथं आलं 6 आणि इथं 8. परत 6 आणि 8 ला 2 न भाग जाईल, 3 जशा तसे. त्यानंतर इथं येणार 3 आणि इथं 4. परत याला 3 ने डिवाइड करू, 3 1 3 1 आणि हे 4. याची लसावी किती येणार बघा, 2 2 4 4 त्रिक 12 आणि 12 चौक 48. 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 4 तर 48 लसावी आली. प्रश्न काय म्हणले, बाकी 11 राहते, म्हणजे 48 मध्ये 11 ऍड करायचा आहे. बाकी राहते म्हणजे ही संख्या जी आहे मिळणारी ती 11 ने जास्त आहे. मिळालेल्या संख्येमध्ये 11 ऍड करून तुम्हाला अपेक्षित उत्तर मिळवायचं आहे. म्हणजे इथे किती असणार आहे, हा 59 आन्सर असलं पाहिजे. परंतु हा पर्यायामध्ये नाही. काय करता येईल, याच्या पटीमधल्या संख्या शोधू.
480 म्हणजे 10 मल्टिप्लाय केलो मी तरी सुद्धा पर्यायामध्ये दिसत नाही. आता 20 मल्टिप्लाय करतो, 20 मल्टिप्लाय 48ला मी 20 गुणलो तर किती येणार बघा. 48चं डबल आहे 96 आणि हा 0 960. परत सुद्धा त्याच्या जवळपास नाही आपण. परत मग आता काय करू, 10 गुणलं 20 गुणलं, आता एकदा 25 गुणूयात. 48ला 25 मल्टिप्लाय करूयात. काय येणार बघा, 25 8 200, 20 हातचे राहिले 25 चोक 100 आणि 1200. 1200 पेक्षा एक अगोदर, दोन पर्याय अगोदर आहेत, त्याच्यामुळे आपण काय करूयात आता 48 आणि 24चा गुणाकार करू. बघा 25वी पट बघितली आपण, थोडंसं त्याच्या अगोदरचा पट म्हणजे 24वी पट बघूत आपण. 48 गुणिले 24 बघा, 8 चोक 32 हातचे 3, परत 4 चोक 16 आणि हे 19, परत 48चं डबल 96, हे 2, त्यानंतर 9 आणि 6 15 हातचा 1 आणि 11, 1152 हे आपल्याला मिळालेलं याच्या लसावीतल्या पटीतली संख्या आहे. परंतु डिवाइड केल्यास, भागल्यास बाकी 11 राहते. म्हणजे आपल्याला अपेक्षित अशी संख्या 11ने मोठी आहे याच्यापेक्षा. 1152 मध्ये आपण 11 ऍड केल्यास किती येणार बघा, 1163. पर्यायामध्ये आहे, पर्याय क्रमांक सी हा काय असेल, करेक्ट ऑप्शन असेल. 1163 हे काय आहे, बरोबर उत्तर आहे. आपल्याला पर्याय क्रमांक सी मध्ये तो अंक आपल्याला दिसत आहे. लक्षात आला असेल तुम्हाला. सोपा प्रश्न आहे. परत तुम्हाला याचा व्यवस्थित सराव करावा लागेल, कॅल्क्युलेशन इथं व्यवस्थित करावं लागेल. पुढील प्रश्न बघूयात आपण. बघा 10 12 16 18 या संख्यांनी एका संख्येला भागले असता बाकी 7. परत तसाच प्रश्न. येथे परत तुम्हाला लसावी काढावं लागेल. संख्या कोणत्या आहेत, संख्या दिलेल्या आहेत तुम्हाला 10, त्यानंतर 12, त्यानंतर 16 आणि 18. याचा लसावी आपण शोधूयात. लसावीच का बरं शोधत आहे, कारण तिथं प्रश्नात काय म्हणेल तुम्हाला, या सर्व संख्यांनी भाग जाईल अशी संख्या तुम्हाला शोधायची आहे. या सर्व संख्यांनी भाग जाईल अशी संख्या शोधणे म्हणजे तुम्हाला लसावी शोधावं लागेल. लसावी शोधूयात. 2 डिवाइड करा, इथं येणार 5, इथं येणार 6, इथं 8, इथं 9, परत 2 याला डिवाइड करू, 5 ॲज इट इज लिहू, त्यानंतर इथं 3, त्यानंतर इथं 4 आणि 9. परत याच्यामध्ये या 2 संख्येला 3 भाग जातो, 3 डिवाइड करू, 5 जशा तसं, 3 1 हा 4 जशा तसे आणि 3 3 9. लसावी शोधूयात. लसावी शोधत असताना आपण दिलेल्या सर्व जे काही आपले फॅक्टर मिळालेले आहेत, कॉमन आणि नॉन कॉमन, सामायिक आणि असामायिक, यांचा गुणाकार करतो. बघा लसावी काय असेल, 2 गुणिले 2 4, 4 त्रिक 12, परत 5 चोक 20, 20 गुणिले 3 तर हे 60, 12 सक्क 72, 720 हे काय आली, लसावी आली. पुढं काय म्हणले, बाकी 7 उरते. म्हणजे बाकी 7 उरते म्हणजे आपल्याला जी संख्या हवी आहे ती संख्या 7ने मोठी आहे. भाग दिल्यास बाकी उरत आहे म्हणजे ती संख्या मोठी आहे 7नं. तर 720 मध्ये 7 ऍड करूयात, 727 हे पर्यायामध्ये आपल्याकडे नाही. परत मग काय करावं लागेल, त्याच्या पटीमधल्या संख्या शोधावं लागेल. मग कितवी पट घ्यायची, तर इथं ज्या अवेलेबल संख्या आहेत त्याचा अंदाज आपल्याला घ्यावा लागेल, तो किती पटीत आहे. कारण याच्या पूर्वीच्या प्रश्नामध्ये आपल्याला 48 लसावी मिळालेली होती, आपण त्याची 10 पट शोधली डायरेक्ट. परत 20 पट, परत 25 पट आणि परत संख्या मोठी झाली म्हणून थोडंसं परत आपण 24ला आलेलं होतं. तसं सुद्धा येतं. आता इथं डबल आहे, याच्या डबल संख्या दिसत आहे, चेक करूत आपण. 720 या लसावीचा दुप्पट बघा तर किती येणार, 0 4 आणि 14, 1440. संख्या 7 मोठी आहे, 7 ऍड करूयात. बघा 1440 मध्ये 7 ऍड करा, 1447 आणि हेच पर्याय क्रमांक 1 मध्ये आपल्याला इथं मिळालेलं आहे. पर्याय क्रमांक ए हे काय आहे, आपलं करेक्ट आन्सर आहे. बघा खूप सोपे असे प्रश्न आहेत. याच्यामध्ये आपल्याला सरावाअंती कमीत कमी वेळेमध्ये हे प्रश्न तुम्हाला सोडवता येतील.
त्यानंतरचा ठीक आहे, तर आतापर्यंत विचारलेले जे प्रश्न होते, तर हा शेवटचा प्रश्न होता. लसावी आणि मसावी या भागावर आधारित या 3 भागामध्ये आपण सर्व प्रश्न व्यवस्थित पाहिलेले आहेत. मी आशा करतो आपल्याला हा भाग समजलेला असेल. खरंच सोपा भाग आहे, फक्त आपल्याला थोडासा व्यवस्थित सराव करावा लागेल. आपण असेच भेटूयात आणि या पुढील भागामध्ये आपण सरासरी या घटकावर चर्चा करणार आहोत. धन्यवाद.